नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या अंतर्गत एक महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत की लाडकी बहीण योजनेची जी काही केवायसी आहे ती चालू आहे आणि या अंतर्गत तुमची केवायसी झाली नसेल तर तुम्हाला तो हप्ता मिळणार नाहीये। तर याच्यासाठी लवकरात लवकर केवायसी करून घेणं गरजेचं आहे। आणि याच संदर्भात मित्रांनो की लाडकी बहीण योजनेची जी काही केवायसी तुम्ही करत आहात त्यावेळेस खूप काही मोठा एरर येतोय, म्हणजे एकतर OTP येत नाहीये, OTP आली तर नंतर तो लॉग आउट होतोय। अशा प्रकारच्या काही बाबी किंवा सूचना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच माध्यमातून जी काही ही सूचना असेल, जे काही असेल, कशामुळे प्रॉब्लेम येतोय हे स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः ट्विट केलेलं आहे की राज्य सरकारला हे माहीत आहे की कशाप्रकारे महिला व बालविकास विभागाला या अंतर्गत स्वतः त्याच्यामध्ये ध्यान घालून त्या निगडीत म्हणजे जो काही लवकरात लवकर तशा प्रॉब्लेम तुम्हाला होऊ नये म्हणून त्यांनी स्वतः ट्विट काय केलं आपण ते जाणून घेणार आहोत। तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, अदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी ट्विट केलेला हा पेज आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब ही निर्देशनास आली आहे। महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे। लवकरच ही तांत्रिक अडचण दूर करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, काय ट्विट केलेलं आहे की जी काही तांत्रिक अडचण असेल ती लवकरच दूर करण्यात येईल। महिला व बाल विकास विभागांतर्गत जे काही निर्देशनास आलेलं आहे, म्हणजे आपल्याला आपण OTP टाकत असतो, OTP सुद्धा तिथे व्हेरीफाय होत नाही आहे, त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली लॉग आउट होत आहे। अशा प्रकारची जी काही अडचण आहे ती केवायसी करताना आपल्याला येते आणि त्याच्यामुळे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः ट्विट केलेलं आहे की लवकरच ज्या काही अडचणी येतील या केवायसी करताना त्या लवकरच दूर करता येईल, त्याच्यासाठी स्वतः त्यांनी ट्विट करून असं सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, लवकरात लवकर केवायसी करून घेणं गरजेचं आहे। केवायसी तुम्ही करताल तेव्हाच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे काही हप्ते असतील ते पडणार आहेत, नाहीतर पडणार नाही आहेत। त्याच्यामुळे लवकरात लवकर केवायसी करून घेणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारचा एक महत्त्वाचा अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघितलेला आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या लाडकी बहिणींना, आपल्या शेतकऱ्यांना हा नक्की व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती मिळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।